बातमी आता सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी ती पालघरमधून। साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या टेम्पोचा धनिवरी इथं भीषण अपघात झाला। अपघातात आतापर्यंत 12 जणांचा चिरडून मृत्यू झालाय, तर 20 ते 25 जणांहून अधिक जण गंभीर जखमी आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। आयशर टेम्पोमध्ये 80हून अधिक वऱ्हाडी असल्याची माहिती मिळते। वऱ्हाडींनी भरलेला आयशर टेम्पो आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला। अपघातानंतर दोन्ही वाहनं जागेवरच उलटली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती सध्या? हेमाली, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे हा अपघात झालेला आहे। डहाणू तालुक्यातीलच बापूगाव खडकीपाडा येथील जो नवरा मुलगा होता तो साखरपुड्यासाठी वऱ्हाडासह धानिवरी या गावात येत होता आणि गावाच्या अगदी जवळ आल्यानंतर वळण घेत असताना समोरून येणारा भरधाव जो कंटेनर होता त्या कंटेनर मध्ये आणि या आयशर टेम्पो मध्ये धडक झालेली आहे आणि या दुर्दैवी अपघातामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झालेली आहे। या घटनेनंतर जे जखमी होते त्या जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। 25 पेक्षा जास्त जे लोक आहेत ते या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते। यातील 14 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे। त्यांना बाजूच्या वेदांता रुग्णालय आहे त्या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता ते नेण्यात आलेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा हे देखील घटनास्थळी दाखल होऊन कासा रुग्णालयात जाऊन त्यांनी रुग्णांची विचारपूस केलेली आहे। त्यांच्या तब्येतीची डॉक्टरांसोबत चर्चा केलेली आहे। मात्र या एकंदरीत आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गावर सातत्याने अपघातांची जी मालिका आहे ती सुरूच आहे आणि त्यामुळं अपघातामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। याशिवाय जर आपण विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा रुग्ण अतिशय गंभीर असतात तेव्हा त्यांना उपचारासाठी मुंबई किंवा नाशिक किंवा गुजरात राज्यात मध्ये न्यावं लागतं आणि गेल्या 6 ते 7 वर्षापासून या ठिकाणी ट्रॉमा सेंटरचं काम जे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच मनोर या ठिकाणी सुरू आहे। मात्र कामाचा जो वेग अतिशय मंदावलेला आहे आणि त्यामुळं जे रुग्ण आहेत किंवा जखमी पेशंट आहेत त्यांना तात्काळ उपचार मिळत नाही आणि त्यामुळं उपचाराअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू होतानाच आपण या अगोदरही घटना बघितलेल्या आहेत। आजच्या या अपघातामुळं पुन्हा एकदा या ट्रॉमा सेंटरच्या प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे। शिवाय जे असे अपघात होत आहेत त्या अपघातामुळे महामार्ग प्रशासन आहे ते देखील जबाबदार असल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर